तर यानंतर नागपुरामध्ये एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे। नागपुरातील कामठीतही चिमुकलीवरती अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। 8 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच अत्याचार केलाय। या प्रकरणी 50 वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। घरी कुणीच नसल्याचं पाहून खाऊ देण्याच्या बहाण्याने या नराधमाने मुलीवरती अत्याचार केले। तर यानंतर आपण गोंदियामध्ये जातोय। गोंदियातील ग्रामसेवकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय। लोकमान्य चौधरी नावाच्या या ग्रामसेवकाने दारूच्या नशेमध्ये महिलेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गावाच्या मुख्य चौकातील विजेच्या खांबाला बांधून या ग्रामसेवकाला चांगलाच चोप दिलाय। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। लोकमान्य चौधरी गोंदियातील नवरगाव इथं ग्रामसेवक अधिकारी या पदावर कार्यरत आहेत। या ग्रामसेवकाने नशेत असताना महिलेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने आरडाओरड करून इतरांना जमा केलं। यावेळी संतप्त नागरिकांनी ग्रामसेवकाला चोप दिला। यानंतर पुन्हा पाहूयात काही झटपट बातम्या। खारघर ते सीबीडी 30 मीटर रुंदीच्या कोस्टल रोड उभारणीला भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने परवानगी दिली आहे। त्यामुळे आता 8 वर्षांपासून रखडलेला खारघर ते सीबीडी खाडी किनारा कोस्टल रोडचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये वशिष्ठी नदीवरती नवा पूल बांधण्यात आला। यानंतर आता या नदी पुलावरील जुना पूल पावसाळ्यानंतर तोडण्यात येणार आहे। MIT मुंबईच्या तज्ञ अभियंत्यांनी या पुलाची पाहणी केली। त्यानंतर पूल पाडणं गरजेचं आहे असा अहवाल समितीने संबंधित विभागाला आणि महसूल विभागाला दिला। त्यामुळे वशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्यासंदर्भातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे। राज्यात या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे। तर पुण्यासह कोकणात पुढील 5 ते 7 दिवस बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध व स्वच्छ असल्याचा दावा महापालिका करते। मात्र तरीही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी गळती, दूषित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा आदींबाबत तक्रारी येत आहेत। त्यामुळे पूर्व उपनगरातील पाणी गळती आणि दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी महापालिका पूर्व उपनगरामध्ये कुर्ला ते मुलुंडपर्यंत आणि पश्चिम उपनगरामध्ये वांद्रे ते दहिसरपर्यंत विविध उपाययोजनांची 248 कोटी 63 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे आयोजन करून वातावरण निर्मितीने भाजपने भर दिल्याचं कळतंय। त्यानुसार येत्या रविवारी पंतप्रधान मोदी जळगावला जाणार असून ते लखपती दिदी योजनेच्या समारंभास उपस्थित राहणार आहेत। तर 30 तारखेला डहाणूजवळील वाढवण बंदराचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयाच्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींना बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। विद्यार्थिनींनी शहराच्या मुख्य रस्त्यांनी कॅन्डल मार्च घेऊन निषेध नोंदवला। शेकडो विद्यार्थिनींनी यात सहभाग घेत चिमुकल्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी घोषणा यावेळी केली। रामगिरी महाराजांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुस्लिम धर्मियांची भावना दुखवल्याचे आरोप झाल्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे। बदलापूर शहरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी झळकवण्यात आलेत। शहरातील चिमुकल्यांच्या अत्याचाराच्या घटनेनंतर याचं राजकारण केलं जात असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे। अत्याचाराची घटना बाजूला राहून त्यात सुरू असलेल्या राजकारणाला बदलापूरकर त्रासले आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या भावना या बॅनरच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत।